तुमच्या भावाची एक चूक आणि पुढल्या तासातच नवीन मोबाईल. आज तर जरा कमी मार्क खाता खाताच वाचलो राव. तर कसं काय पब्लिक, विषय काय झालेला माहितीये, पप्पांचा आमचा यो जुना फोन आहे का नाही, तो माझ्या हातातनं चुकून फुटलेला. आणि पप्पांना काय वाटत होतं माहितीये, मोबाईल मध्ये पाणीत जाऊन काहीतरी झालंय. ते एक बरं झालं की माझ्याकडनं काहीतरी कांड झालाय ते पप्पांच्या समोर आलं. कारण बघा की मागल्या महिन्यात झालं माझ्या हातातनं काय काय कांड झाल्यात. पहिला तर जेसीबीचं टायरचं काम आलं, नंतर जेसीबीच्या बूमचं ऑइल किटचं काम आलं, त्यानंतर स्टॅबिलायझरचं पण काम आलं. आणि यो मोबाईलचा कांड जर समोर आला असता तर आज काय खरं नव्हतं माझं. मग पहिला तर पप्पांना नवीन मोबाईल घ्यायला कन्व्हिन्स केला. त्यानंतर डायरेक्ट आलो आपण कोल्हापुरातल्या मोबाईल शॉप मध्ये. तिथं आल्यावर जास्त काही बघत बसलो नाही, केला एक त्यातला मोबाईल सिलेक्ट. त्यानंतर काम ओके मध्ये डन करून टाकलं. त्याच्या आईला माझं मला समजना की माझ्यामुळे घरातल्यांचा अजून किती पैसे जाणार आहेत ते. आणि मला माहितीये की ह्यो ब्लॉग जास्तीत जास्त तुम्ही शेअर करणार आहे आणि घरातल्यांच्या पर्यंत ब्लॉग ह्यो 100% पोहोचवणार आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओत आपण एक चॅलेंज ठेवणार आहे. ह्यो ब्लॉग जर घरातल्यांच्या पर्यंत पोहोचला तर त्यानंतर आपण घरातल्यांच्या पण रिॲक्शनचा व्हिडिओ आणणार आहे. त्यामुळे अजून जर तुम्ही तुमच्या भावाला फॉलो केलं नसेल तर आत्ताच फॉलो करून घ्या. चला.